मुंबई उच्च न्यायालयाकडून कबूतरखान्यावर तुर्तास बंदी कायम. कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या कोर्टात. तर आरोग्यासह आस्थाही महत्त्वाची असून लवकरच निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी मध्यस्थी करून कबूतरखान्याचा वाद मिटवावा. जैन मुनींचं साकडं तर जैन आंदोलकांना एक आणि मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना वेगळा न्याय मिळाल्याचा समितीचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे उद्या एका मंचावर येणार. वरळीत बीडीडी चाळींच्या पुनर्विकास केलेल्या घरांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटपाचा कार्यक्रम. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवारांसह चौघांना अटक. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई. पंधरा ऑगस्ट पासून मुंबईकरांसाठी नवीन मरीन ड्राईव्ह खुला होणार. कोस्टल रोड लगत 5.25 किलोमीटरचं विहार क्षेत्र. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या लोकार्पण. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर स्पेनच्या मॅरेक्स डी सॉल्ट क्लबच्या पथकाचा ठाण्यात सराव. दहीहंडी सोहळ्यात सहभागी होणार. उद्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात मानवी मनोरे रचून सलामी देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.